मी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सुदास करणार, प्रभारी अधिकारी किनोली पोलीस स्टँड ठाणे ग्रामीण। दिनांक म्हणजे किनोली पोलीस स्टँड हद्दीत दोन पर्यटन स्थळ आहेत, एक चोंडा प्रकल्प व दुसरा जांभे डॅम। तर मागच्या रविवारी म्हणजे दिनांक 26/7/2026 रोजी चोंडे इथे 5 पर्यटक फिरण्यासाठी आलेले होते। तर ते अचानकपणे पाऊस जोरात झाल्यामुळे ते 5ही पर्यटक पाण्यात वाहून गेले होते। आम्ही पोलीस नागरिकांच्या मदतीने त्यापैकी 3 पर्यटक यांना वाचवण्यात यश आले। त्यानंतर ते 2 पर्यटक होते ते त्या पाण्यात वाहून मृत्युमुखी पडले। त्यांचं जर आपण वय पाहिलं तर एका पर्यटकाचं वय होतं 36 वर्ष आणि एक तरुण मुलगा होता IT इंजिनियर 21 वर्षाचा, तो सुद्धा त्यात मयत झालाय। तसेच दुसरी घटना त्याच दिवशी जांभे डॅम इथे नेनार नदी त्या ठिकाणी एक वर्मा कुटुंब आलं होतं। ते वर्मा कुटुंब पाण्याच्या नदी किनारी फिरत असताना त्यातील एक 47 वर्षाचा व्यक्ती त्या पाण्यात फिरण्यासाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो सुद्धा त्यात वाहून मृत्युमुखी पडलेला आहे। तसेच आज दिनांक 2/8/26 रोजी सुद्धा तशीच घटना झाली। एक मुंबई येथील 30 वर्षाचा पर्यटक आला होता व त्याच्यासोबत 20-25 लोक व त्याची फॅमिली होती। त्याने तो सुद्धा ट्रेकिंग करण्यासाठी गेला असता तो त्यात पाण्यात पडून मयत झालेला आहे। तर त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सर ठाणे ग्रामीण तसेच माननीय तहसीलदार शहापूर विभाग यांनी आदेश काढला आहे की चोंडा प्रकल्प व जांभा डॅम हा पर्यटनासाठी बंद केला आहे। त्याबाबत पोलीस दल व महसूल दलातर्फे विविध ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले आहेत। तरी माझी सर्व पर्यटकांना विनंती राहील की चोंडा प्रकल्प व जांभा डॅम परिसर पर्यटनासाठी बंदी केलेला आहे। जर कोणी पर्यटनासाठी आला व पोलीस दलाला आढळून आल्यास त्या पर्यटकावर कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी।